सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव पंकज मुळे. बघा, मागील काही दिवसापासून गोल्ड सिल्वरमध्ये कंटिन्युअसली करेक्शन बघायला मिळालं. गोल्ड जर बघितलं तर 1,88,000पासून 1,49,000पर्यंत किंमत आलेली आहे. चांदीची पण 4,20,000पासून आता जर बघितलं तर 2,30,000पर्यंत करेक्शन आलेलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये चांदीची किंमत परत एकदा 4 लाख रुपयापर्यंत जाऊ शकते का? येणाऱ्या काळामध्ये गोल्डला चांदी रिप्लेस करू शकते का? आणि 2030 पर्यंत चांदीची व्हॅल्यू काय असणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओची सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा बघा, की खूप सारे ज्वेलर्स माझे फ्रेंड आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मागील काही दिवसापासून ज्वेलरी सेगमेंटमध्ये चांदी आलेली आहे, की गोल्डपेक्षा ही लोक चांदीचे दागिने घेण्यासाठी आता सध्या प्रिफर करतायत. कारण की गोल्डच्या किमती ज्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत शॉर्ट टर्म मध्ये, त्यामुळे लोकांचा कल आता ज्वेलरी सेगमेंटमध्ये सुद्धा 30% 40%चा कन्व्हर्जन रेशो आलेला आहे गोल्ड मधनं सिल्वरमध्ये. त्यामुळं गोल्डपेक्षा ही सिल्वरची डिमांड आता सध्या मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. दुसरं महत्वाचं कारण, सोलार इंडस्ट्री बघितली असेल तुम्ही इंडियामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. ग्लोबल मार्केटमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोलार इंडस्ट्रीचा रिन्युएबल एनर्जी कंटिन्युअसली वाढताना दिसते. आणि याच्यामध्ये सगळ्यात प्रमुख स्रोत जो आहे तो चांदीचा आहे. कारण की चांदीला सगळ्यात फास्ट विद्युत वाहक म्हणून गणलं जातं. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जशी सोलार इंडस्ट्री कंटिन्युअसली वाढत जाईल ना, त्या प्रमाणामध्ये चांदीचा यूज वाढत जाईल. बघा, आता याच्या मागे काय महत्वाची गोष्ट, की चांदीचा यूज तिथं वाढतोय, पण ती जी चांदी आहे ना ती परत मार्केटमध्ये येत नाहीये. बघा, सोलार पॅनलमध्ये जी चांदी यूज होते, ती चांदी तिथं एकदा लागली त्या पॅनलमध्ये ती परत येणार नाहीये. 20-25 वर्ष मार्केटमध्ये ती सर्क्युलेट होणार नाहीये. त्यामुळं सोलार इंडस्ट्रीमध्ये जी चांदी वाढते ना, त्याच्यामुळे डिमांड वाढते. तिसरी महत्वाची गोष्ट, की इलेक्ट्रिक व्हेकल, की सगळ्या जगाने आता बघितले आपण चायनामध्ये तर जवळपास 70 ते 80% 100 कार मधल्या आता सध्या तिथं इतक्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा खप जातोय. इंडियामध्ये जर बघितलं आपण तर 100 वाहनापैकी आता सध्या आपण 11 वाहनं इलेक्ट्रिक व्हेकल सेल होत आहेत इंडियामध्ये. आणि हा आकडा जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये कंटिन्युअसली वाढतोय. टू व्हीलर सेगमेंटमध्ये तर आपल्याला टू व्हीलर आता सध्या मिळत नाहीये, त्यांचा वेटिंग पिरियड चालू आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात प्रमुख जर काही यूज होत असेल ना, ती चांदी होते. कारण की चांदी विद्युत वाहक चांगल्या प्रकारे करते आणि सगळ्या बॅटरीजमध्ये, लिथियम आयन बॅटरीमध्ये सगळीकडं चांदीचा यूज खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय. आणि सगळ्यात पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगितलेला, की चांदीचा यूज जो आहे तो सोलार पॅनलमध्ये एकदा झाल्यानंतर 20-25 वर्षानंतर ती परत एकदा चांदी मार्केटमध्ये येणार आहे. त्याच पद्धतीनं बॅटरीजमध्ये, सोलार इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये ज्यावेळेस चांदीचा यूज होतो, ती चांदी परत आपल्याला 10 ते 20 वर्षानंतरच मिळणार आहे. त्यामुळं चांदीची डिमांड जी आहे ती येणाऱ्या काळात वाढणार आहे. बघा, तिसरा सगळ्यात महत्वाचा आता सध्या मुद्दा जो आहे तो एआयचा आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. याच्यामध्ये काय होतंय माहितीये का, की जे डाटा सेंटर बनवले जात आहेत त्याच्यामध्ये खूप मोठे मोठे डाटा सेंटर आहेत. ठीक आहे, या डाटा सेंटरमध्ये प्रमुख जर बघितलं असेल कुठली बाब, तर चांदी आहे. तर चांदीचा वापर या डेटा सेंटरमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता सध्या चालू आहे. कारण की चांदी खूप चांगल्या प्रकारे तिथं वर्क करते. डाटा ट्रान्सफरची स्पीड जी आहे चांदीची ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे चांदीचा यूज तिथं सुद्धा वाढलेला आहे. त्याच्यानंतर बघा, जो इंडस्ट्रियल यूज आहे, की आपल्याला माहित नाहीये की इंडस्ट्रीमध्ये कुठं कुठं चांदीचा यूज होतो. बघा, मी इथं सर्च केलेलं आहे की इलेक्ट्रिक वाहनं झाले, लॅपटॉप झालं, मोबाईल झालं, मेडिकल उपकरणे झालं, सगळ्या गोष्टींमध्ये चांदीचा यूज कंटिन्युअसली वाढत चाललेला आहे. त्याच्यानंतर बघा, डिमांड आणि सप्लायचा, कुठल्याही ॲसेट क्लासचा किंवा कुठल्याही मेटलची किंमत कधी वाढत असते माहितीये का, की ज्यावेळेस डिमांड आणि सप्लाय मध्ये जो गॅप निर्माण होतो ना, त्याच्यामुळेच किंमत वाढत असते. आणि आता सध्या जर बघितलं तर मागच्या 5 ते 6 वर्षामध्ये चांदी जी आहे ती खूप कमी प्रमाणामध्ये आहे. त्याचं उत्पादन जे आहे ते तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होत नाहीये. आणि युजेस जे आहेत चांदीचे ते कंटिन्युअसली वाढतात. त्यामुळे हा जो गॅप जो आहे ना, तो कंटिन्युअसली आपल्याला वाढताना दिसतोय. त्यामुळं याच्याबद्दलचाही एक प्रेशर जे आहे ना, ते ग्लोबल मार्केटमध्ये क्रिएट झालेलं आहे. उगाच चांदीची किंमत जी आहे ना ती 4 लाखापर्यंत गेलेली नाहीये. त्याच्या मागेही काही या सगळे प्रमुख कारणं असतात. कारण की मार्केट जे असतं ना ते पहिलेच रिॲक्ट करत असतं. त्यामुळं हे सुद्धा महत्वाचं कारण आहे. अजून एक महत्वाची गोष्ट आहे बघा, तुम्हाला क्रिप्टो करन्सीचं नाव ऐकलं असेल. बिटकॉइन म्हणा, इथेरियम म्हणा, असे वेगवेगळे कॉइन आहेत. ठीक आहे, आणि हा क्रिप्टो करन्सीची येणाऱ्या काळामध्ये फ्युचर असणार आहे. इंडियामध्ये जर बघितलं आपण तर 30% टॅक्स आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक क्रिप्टो करन्सीमध्ये आत्ताही इन्व्हेस्टमेंट करत नाहीयेत. पण
काही क्रिप्टोकरन्सीचे ज्या कॉइन आहेत, ज्या कंपन्या आहेत ना, त्या बॅकिंगसाठी गोल्ड आणि सिल्वरचा वापर करतायत. म्हणजे काय, की जेवढ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे व्हॅल्यू आहे कॉइनची, तेवढ्याच प्रमाणामध्ये ते गोल्ड आणि सिल्वरला म्हणजे रिझर्व्ह ठेवतायत, की बॅक करतायत त्याला गोल्ड आणि सिल्वरमुळं, की याच्यावरचा तुमचा विश्वास वाढला पाहिजे. त्यामुळे हे सुद्धा महत्वाचं कारण आहे, की क्रिप्टोकरन्सीचं मार्केट जे आहे ना, ते गोल्ड सिल्वर जे आहे ते त्यांच्याकडे जमा करत आहे. अजून एक महत्वाची गोष्ट, की ईटीएफचं मग तुम्हाला सांगितलं, की मी ईटीएफ मध्ये डिजिटली गोल्ड सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढायला चालू झालेली आहे. आणि या ईटीएफ फॉर्मॅटमध्ये बघा, माझी ईटीएफची कंपनी आहे, माझी म्युच्युअल फंडची कंपनी आहे, मी एचडीएफसी बँक आहे समजा, आणि तुम्ही एचडीएफसी बँकेचा सिल्वर ईटीएफ घेतलाय, तर मला काय करावं लागेल, की माझ्याकडं तुम्ही जर 100 रुपयाचा सिल्वर ईटीएफ घेतलाय, तर माझ्याकडे मला 80% 90% फिजिकल सिल्वर ठेवावं लागणार आहे माझ्याकडे जमा करून. तर अशा पद्धतीनं डिजिटल मार्केटमध्ये जेवढी डिमांड वाढेल ना, तेवढा सिल्वरचा खप वाढणार आहे. आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मी तुम्हाला काही फंड सजेस्ट करतो, जसं की टाटा ईटीएफ आहे, एक्सपेन्स रेशो कमी आहे, सिल्वर ईटीएफ आहे, टाटा सिल्वर ईटीएफ याच्यामध्ये करू शकता. एचडीएफसी सिल्वर ईटीएफ आहे, याच्यामध्ये सुद्धा करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. कमी अमाऊंटमध्ये तुम्ही चांदीचे युनिट्स बाय करू शकता, तुमच्याकडे फक्त डीमॅट अकाउंट असलं पाहिजे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे येऊया, की परत एकदा चांदीची किंमत जी आहे ती 4 लाख रुपयापर्यंत जाऊ शकते का? तर याचं उत्तर आहे हो. फक्त एवढंच महत्वाची गोष्ट आहे, की आपल्याला काय करायचं आहे, की सिस्टमॅटिक वेने इन्व्हेस्टमेंट करायची आहे, एसआयपी थ्रू करायचे, बाय द डीप स्ट्रॅटेजी अवलंब करायचा आहे आणि अशी इन्व्हेस्टमेंट करायची. बघा, प्रॉब्लेम काय होतो माहितीये का? आता मी म्हणालो तुम्हाला, की येणाऱ्या काळामध्ये चांदीची किंमत 4 लाखापर्यंत जाऊ शकते. मी म्हणालो तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये 2030 पर्यंत चांदीची किंमत तुम्हाला 5 ते 6 लाखाच्या वर दिसेल, असा माझा अंदाज आहे. पण आता ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, या ग्लोबल मार्केटच्या निगडीत असतात. ग्लोबल मार्केटमधली डिमांड सप्लाय, ग्लोबल मार्केटमधली न्यूज ज्या असतात ना, याच्यावर या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. पण जेवढे काही जाणकार लोक आहेत, की जेवढे काही तज्ज्ञ लोक आहेत, त्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे, की चांदी ही येणाऱ्या काळातली गोल्ड असणार आहे. त्यामुळं चांदीला तुम्ही इग्नोर करायचं नाहीये. फक्त इन्व्हेस्टमेंट करताना फिजिकल मार्केटमधली चांदी घेण्यापेक्षा तुम्ही डिजिटल फॉर्मॅटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, तेही सिस्टमॅटिक वेनी. बघा, तुम्हाला एक इन्व्हेस्टमेंटची स्टाईल सांगतो कशा पद्धतीने करायचंय. तुम्हाला काय करायचंय, एचडीएफसी टाटा सिल्वर ईटीएफ जे आहेत ना, या ईटीएफ कडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आणि या ईटीएफची किंमत जर बघितली आपण, तर 200-250 रुपये किंमत असते. त्यामुळं काही युनिट तुम्ही आहे ती तुम्ही बाय करू शकता. फक्त एवढीच गोष्ट करायची आहे, की ज्या दिवशी डाऊन मार्केट असेल, ज्या दिवशी 3% 4% पेक्षा जास्त चांदी डाऊन असेल, त्याच दिवशी तुम्ही बाईंग करायची आहे. आणि ही जी सायकल आहे मी तुम्हाला सांगितलेली, ती कंटिन्युअसली करत जायचं आहे. ज्या दिवशी डाऊन आहे त्या दिवशी बाय करायचं आहे. 1000चं, 2000चं, 5000चं तुमच्या रिस्क कॅपिटल तुमची जशी आहे ना, त्या पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. फक्त ज्या दिवशी डाऊन आहे, बाय द डीप करायचं आहे फक्त. आणि तुम्ही जर लॉंग टर्म मध्ये जर बघितलं ना, तुम्ही प्रत्येक डीपला जर बाय करत गेलात ना, तर तुम्हाला लॉंग टर्म मध्ये चांगला एव्हरेज आउट होतं आणि तुम्हाला चांगली वेल्थ क्रिएट होऊ शकते. बघा, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते, की मी आता असा व्हिडिओ बनवला, की सिल्वरला खूप चांगलं होणार आहे, गोल्डपेक्षा सिल्वर खूप वाढणार आहे. तर काही लोक काय करतात, 100% अमाऊंट लगेच सिल्वरमध्ये इन्व्हेस्ट करायची, 100% अमाऊंट लगेच गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे. मागचे काही व्हिडिओ मी बनवले गोल्ड सिल्वरच्या बाबतीमध्ये, त्याच्यामध्ये असंख्य लोकांनी मला मेसेज केले, फोन केले, की सर मी 5 लाख रुपये लावतो, मी 10 लाख रुपये लावतो. असं नसतं. कुणालाही माहित नसतं की प्राइस वर जाणार आहे का खाली जाणार आहे. फक्त आपण अंदाज लावू शकतो. इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने करायची, की ऍसेट अलोकेशन करायचे प्रॉपररित्या. काही अमाऊंट मला सिल्वरमध्ये लावायचे, काही अमाऊंट मला चांदीमध्ये आपलं गोल्डमध्ये लावायचे, काही अमाऊंट मला म्युच्युअल फंड्समध्ये लावायचे, काही अमाऊंट मला शेअर्समध्ये लावायचे, काही रिअल इस्टेटमध्ये लावायचे, चांगल्या ठिकाणी जमीन घ्यायची, लँडमध्ये लावायचे. तुमच्याकडे जर चांगलं घर असेल तर तुम्ही परत एकदा घरामध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका, ती डेड इन्व्हेस्टमेंट असते. इंडियामध्ये जर बघितलं आपण तर रिअल इस्टेटमध्ये जे गेन मिळतं आपल्याला, ज्या घरामध्ये आपण इन्व्हेस्ट करतो ते 3% यील्ड आहे किरायाचं. त्यामुळे त्याच्यामध्ये पडू नका तुम्ही, लँडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, त्याच्यामधनं सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीची वेल्थ क्रिएट होऊ शकते. तर अशा पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे. पण माझं आत्ता तुम्हाला एवढं सांगणं आहे, की आत्ताची ग्लोबल मार्केटची कंडिशन बघून, सिच्युएशन बघून, आत्ता सध्या जर बघितलं तर गोल्ड आणि सिल्वरमध्ये तुम्ही जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करा. तुमच्याकडे लिक्विड फंडमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट पाहिजे, की जास्तीत जास्त तुम्ही लिक्विड फंडमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करा, इमर्जन्सी फंडमध्ये. तिथनं तुम्हाला 6% 7% इंटरेस्ट मिळू शकतो. तुम्ही सुकन्या समृद्धी, तुमच्या घरी जर मुलगी असेल तर तिच्या नावावर सुकन्या समृद्धी योजना चालू करा.
तिच्या नावावर म्युच्युअल फंड चालू करा. अशा पद्धतीनं तुम्ही पोर्टफोलिओचं ॲलोकेशन करू शकता. एकदाच अमाऊंट कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये, ती स्टॉकमध्ये असू द्या किंवा गोल्डमध्ये किंवा सिल्वरमध्ये कशामध्ये असू द्या. बघा, तुमच्याकडे जर 1 लाख रुपये असतील तर तुम्ही आता काय करायचंय की 20,000चं सिल्वर ETF बाय करायचंय. काही दिवस थांबायचंय, वेट करायचंय. ज्या दिवशी मार्केट डाऊन असेल त्या दिवशी काय करायचंय, 2,000चं 5,000चं असं कंटिन्युअसली बाय करत जायचंय. वेळ लागत नाही, तुम्हाला फक्त 3 वाजता एकदा मार्केट ओपन करायचंय, बघायचंय मार्केटमध्ये काय चालू आहे. डाऊन असेल ETF किंवा डाऊन असेल गोल्ड तर तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये काही अमाऊंटचं टॉपअप करायचं आहे, काही अमाऊंटनं बाय करायचं आहे. एवढं सिम्पल आहे. आणि ही प्रॅक्टिस जर तुम्ही कंटिन्युअसली करत गेला तर लॉंग टर्ममध्ये चांगल्या प्रकारची वेल्थ क्रिएट होऊ शकते. बाय द डीप ज्याला कळालं ना त्यांनी वेल्थ क्रिएट केली लॉंग टर्ममध्ये. एक एक्झाम्पल देतो. मी पुण्यासारख्या शहरामध्ये खूप वर्ष जॉब केला आणि तिथं माझे असंख्य क्लायंट होते की ज्यांचे वय खूप झालेले होते आणि त्यांचे पोर्टफोलिओ जर बघितले तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे करोडोवर त्यांचे पोर्टफोलिओ होते. ते काय करत होते, सिंपल त्यांची एकच स्ट्रॅटेजी होती की ज्या दिवशी मार्केट डाऊन असेल त्या दिवशी बाईंग करायची, प्लस मार्केटला बाय करायचं नाहीये. 100% मार्केटवर विश्वास ठेवायचा आहे आणि इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट करायचे. तुम्हाला चांगल्या प्रकारची वेल्थ क्रिएट होऊ शकते. काही लोकांना जर काही अजून क्वेश्चन असतील, कधी इन्व्हेस्टमेंट करायचे, कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. तुमचा काय अंदाज आहे 2030 पर्यंत सोन्याची आणि चांदीची किंमत कुठपर्यंत जाऊ शकते? तुम्हाला जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे किंवा तुम्ही जर केले असेल तर तुमचा पोर्टफोलिओचा अनालिसिस करायचं आहे. त्यांनी दिलेल्या नंबरवर SMS करायचा आहे, व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. ज्या लोकांना फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची पण कळत नाहीये कुठल्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, अशा लोकांनाही जी फोन नंबर दिलेला आहे त्याच्यावर मेसेज करायचा आहे. सगळ्यांना मी रिप्लाय देण्याचं काम करेल. फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपली सर्व्हिस आहे, त्याचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे. धन्यवाद.